नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बालुशाही. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी हे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी दही टाकलेलं आहे आणि हे थोडा खायचा सोडा घेतलेला आहे, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडंसं एक वाटी आकाराचं तेल टाकून घ्यायचं. आता ह्याला हे आपण मिक्स करून घ्यायचं असं. आता ह्याला चांगलं असं हाताने मळून घ्यायचं. आता हे मी एकजीव करून घेतलेलं आहे हे पीठ. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडं घट्टसर मळून घ्यायचं. आता हे पीठ मळून झालेलं आहे आणि लगेच ह्याला करायला घ्यायचं, कारण 10-15 मिनटं असं ठेवून द्या. हे असं काही करायचं नाही, डायरेक्ट लगेच मळणं झालं की बालुशाही बनवून घ्यायची. इथं मध्ये असं अंगठा टाकायचा आणि हे अशी करून घ्यायची. आणि हे मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आणि थंड तेलामध्ये हे सोडायच्या, एकदम थंड तेलामध्ये सोडायच्या. थंड तेलामध्ये सोडल्यामुळं त्या थोड्याशा अशा जास्त फुगून येतात. आता हे आपण थंड तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर ह्याला आता 4-5 मिनटं तसंच ठेवायचं तेलामध्ये आणि नंतर गॅस लावून घ्यायचा. आता बालुशाही आपण थंड तेलामध्ये टाकली होती आणि गॅस लावून घेतला होता. लगेच 2 मिनटामध्ये अशी बालुशाही वर फुगून येते आपोआपच. अशा फुगून वर आल्या की गॅस थोडा जास्त करायचा, मोठा करायचा गॅस आणि त्याच्यावर तळून घ्यायच्या. आपण बघू शकता किती मोठ्या मोठ्या अशा फुगून आलेल्या त्या अशा एकदम अशा मस्त. याला चांगलं असा खरपूस तळून घ्यायच्या, चांगला कलर येईपर्यंत. आता ही बालुशाही तळायली तोपर्यंत आपण घेऊ याच्यासाठी पाक तयार करून घेऊ. त्याच्यासाठी मी घेणार आहे हे 3 वाट्या साखर. अर्धा किलो मैद्यासाठी मी हे 3 वाट्या साखर घेतली आणि 2 वाट्या पाणी घेणार आहे. आता हे गॅस चालू करून आपण ह्याची आता घट्ट चाचणी तयार करून घेऊ. आता हे आपला पाक तयार आहे आणि हा जास्त असा घट्ट करायचा नाही, असं थोडंसं एकदम असं थोडंसं चिकट वाटलं की काढून घ्यायचा, कारण ते तसं काढलं तर जास्त त्याच्यात चाचणी भरली जाते. आणि हे आपण आता बालुशाही ह्या पाकामध्ये टाकून घेणार आहोत. ह्या बालुशाहीमध्ये पाक भरेपर्यंत याच्यामध्ये ठेवा 10-15 मिनटं आणि नंतर काढून घ्या. आता ही आपली बालुशाही तयार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण पाक भरलेला आहे असा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.